राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील 500 चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणं मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित अतिक्रमणं बाजार मूल्यानुसार दंड आकारून नियमित करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। राज्यातील सुमारे 30 लाख अतिक्रमणांना याचा लाभ होणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 30 लाख घरांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील 100 चौरस फुटापर्यंतची निवासी प्रतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच सिंधी समाजातील 5 लाख विस्थापितांनाही प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 31 डिसेंबर 2011 पर्यंत ज्या जागेवर एखादा झोपडपट्टीमध्ये गरीब माणूस राहत असेल किंवा एखाद्या सरकारी जागेवर अतिक्रमण केलं असेल, महसुली जागेवर अतिक्रमण केलं असेल, नजवीच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल, त्याला सर्वांसाठी घरे योजना, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वांसाठी घरे असा जो केंद्र सरकारची योजना आली होती, त्या योजनेमध्ये त्या लोकांना घरं बांधून द्यायची आहे जे बेघर लोक होणार नाही म्हणून जी जागा शासनाच्या इतर कामाकरता राखीव नाही, जी जागा आपण त्यांना देऊ शकतो, तर 500 फुटापर्यंतची जागा आपण फुकट देण्याचा, मोफत देण्याचा निर्णय। जे सिंधी समाजाचे विस्थापित लोक आहे, पाकिस्तानवरून हिंदुस्थानात आले त्या फाळणीच्या वेळी, आणि हे सिंधी समाजाचे लोक 5 लाख परिवार आहेत महाराष्ट्रात, 5 लाख फॅमिली, ज्यांना विस्थापित झाल्यानंतर त्यांचा कुठलाही डॉक्युमेंट नाही आहे, प्रॉपर्टी कार्ड नाही आहे। आज या शासन निर्णयाद्वारे सिंधी समाजाच्या 5 लाख परिवारांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, 5 लाख परिवारांना।